नमस्कार. आज काय बनवलंय वीकेंड स्पेशल? आज वीकेंड स्पेशल बनवली आहे मस्त पुरणपोळी सोबत आमटी आणि आमरस, भात आणि सोबत खायला पापड. नमस्कार मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आय नो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला कळालं आहे की मी पुरणपोळी बनवली आहे, पण तरी पण मला एक छोटासा व्लॉग तुम्हाला दाखवायचा होता की मी कशा प्रकारे पुरणपोळी वगैरे बनवते. कारण खूप लोकांना असं वाटतं खूप अवघड काम आहे. तर सगळ्यात आधी मी सकाळी लवकर उठले आणि पुरण बनवायला घेतलं. तर मी जवळपास 8 ते 10 शिट्ट्या घेऊन टाकल्या आणि कुकरमध्ये डाळ लावलेली आणि नंतर मग पुरण बनवायला मला सत्यमनी हेल्प केली. कारण माझ्याकडे जी पुरणाची चाळणी होती ती होती, त्यामुळे त्याने मला पटकन पुरण बनवून दिलं. मग मी आमरस बनवायला घेतलं. कारण आम्ही पावसाळा म्हणजे एवढ्या लवकर पावसाळा सुरू झाला आणि आम्हाला आंबे मनसोक्त खाता आले नाही, त्यामुळे मग आज सुट्टी पण होती आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल बनवायलाच हवं, म्हणून मग आम्ही आमरस आणि सोबत पुरणपोळी बनवली. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी सर्व म्हणजे जे आंबे आहेत ते पिळून काढते. कारण कापून जे आपण आंबे घेतो त्याचा पण रस खूप छान होतो, पण मग मी लहानपणापासून घरी अशाच प्रकारे आमरस बनवताना बघितलं आहे, तर मला ती सवय जास्त म्हणजे लागली आहे आणि मला ती पद्धत आवडते पण. त्यामुळे मग मी आंबे मस्त पिळून घेतले आणि खूप छान पिळले गेले होते. नंतर मग मी त्याचा रस काढून घेतला आणि रस पण खूप जास्त निघतो ॲज कम्पेअर म्हणजे आपण कट करून घेतो त्याच्यापेक्षा. नंतर मग मी एक एक करून दोन्ही पण आंबे होते त्याचा रस काढून घेतला. 2 आंबे यासाठी कारण खूप मोठे मोठे आंबे होते आणि हे सत्यमने ऑनलाईन मागवले होते, त्यामुळे मग त्याचा रस खूप छान लागतो. मला म्हणजे खायला एवढं आवडत नाही, पण मग आमरस मला खूप आवडतो, त्यामुळे मग मी मस्त आमरस तयार करून घेतला. त्यानंतर मग ते मिक्सरमधून पण काढायचं होतं. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी काय केलं की थोडीशी पिठी साखर बनवून घेतली. म्हणजे साधारण 1 वाटी साखरची असते ती मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतली, त्याची एक पावडर तयार करून घेतली. नंतर मग ती पावडर तयार झाल्यानंतर मग आमरस म्हणजे माझ्याकडे एक आणखी मिक्सरचं भांडं होतं, त्यामुळे मी सगळा आमरस टाकला आणि मस्त ते पण ग्राइंड करून घेतलं. म्हणजे एक सारखा तो रस झाला होता आणि मस्त वाटत होता. तर अशा प्रकारे मग मी आमरस तयार करून घेतला. नंतर मग म्हणजे आत्तापर्यंत माझं पुरण पण रेडी झालं होतं. त्यानंतर मग मी आमरस पण रेडी केला होता. मला सांगायचं म्हणजे लक्षात नाही राहिलं, पण मग मी पुरणपोळीमध्ये जे पुरण तयार केलं त्याच्यामध्ये गूळ वापरला होता. कारण मला साखरेच्या पुरणपोळ्या आवडत नाही, मला गुळाची पुरणपोळी जास्त आवडते. तर मग मी म्हणजे ते मी टाकलं नाही, कारण मला एका हाताने म्हणजे जमत नव्हतं. कारण आपण कंटिन्यू जी डाळ आहे ना ते पुरण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये गूळ जेव्हा टाकतो तेव्हा ते गॅसवरती कंटिन्यू हलवावं लागतं, त्यामुळे मग मला आहे ना व्हिडिओ काढता आला नाही. नंतर मग मी त्याच्यामुळे ते व्हिडिओ टाकलं नाही, डायरेक्ट मी पुरण बनवतानाचा व्हिडिओ त्यामध्ये शेअर केला. त्यानंतर मग मी पीठ पण मस्त भिजवून घेतलं आणि मी म्हणजे दुसरं कुठलंच पीठ वापरलं नाही. जे मी रेग्युलर माझ्या चपात्यांसाठी जे पीठ वापरते तेच मी पुरणपोळीसाठी वापरणार होते. तर त्याची फक्त एवढीच ट्रिक होती की खूप जास्त पाणी नाही, तर थोडं थोडं पाणी टाकून मग ते मळून घेतलं. त्यानंतर मग त्याचा एक गोळा तयार करून घेतला आणि तो गोळा खूप म्हणजे एकदम सैलसर कंटिन्यू म्हणजे ते एकदम मऊ चटक होऊपर्यंत मळून घेतलं, म्हणजे पाण्याचा हात लावून आणि त्याचा मग गोळा करून ठेवून आणि झाकून ठेवलं. झाकल्यानंतर म्हणजे ते ना थोडंसं फ्लफी होतं आणि याच्या म्हणजे पोळ्या खूप छान होतात. थोडंसं तेल टाकलं मी, एकदमच किंचित तेल मी लावलेलं, असं नाही की तेलात भिजवून ठेवलं वगैरे असं, कारण जास्त तेलकट पण नको वाटतं आणि माझ्या नवऱ्याला पण जास्त तेलकट खायला आवडत नाही. त्यामुळे मग मी एकदम थोडासा तेलाचा हात लावून आणि गोळा तयार करून घेतला आणि तो मग एक साईडला ठेवून दिला. त्यानंतर मग पटकन मग मी बाकीचं आवरायला घेतलं, कारण मला अजून खूप कामं करायची होती. तुम्ही बघू शकता फक्त माझे म्हणजे मी आत्तापर्यंत 2-3 पदार्थ बनवले, ते आताच एवढे भांडे निघाले होते. तर मग मी लगेचच भांडे घासायला घेतले आणि सोबतच भात पण टाकून दिला, कारण सोबत मग मला आमटी पण बनवायची होती, म्हणजे चला आपण सार म्हणतो. तर ते पण घेतलं. तर सारची तयारी करण्यासाठी मी कांदा भाजायला टाकला, थोडं खोबरं किसून घेतलं. एका साईडला भात होत होता आणि दुसऱ्या साईडला मी मस्त मसाला तयार करून घेतला. नंतर मग स्वतःची पण तयारी केली, कारण मी व्हिडिओमध्ये अशीच दिसण्यापेक्षा जरा चांगली दिसावं असं मला वाटलं. तर मग मी मसाला तयार करून घेतला. सोबत होतं कांदा, खोबरं, त्यानंतर मग आलं, लसूण, थोडासा कढीपत्ता टाकला होता. त्यानंतर मग कोथिंबीर, याची मस्त बारीक पेस्ट करून घेतली. त्यानंतर मग
सार तयार केलं. सार एकदम म्हणजे आता त्याची रेसिपी म्हणजे ते तर एकदमच सोपं आहे की त्यामध्ये दुसरं काही नाही. फक्त आपण जी पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवून घेतलेली असती तेच डाळीचं थोडंसं पाणी ठेवायचं आणि त्याचं सार तयार करायचं आणि खूप चवदार लागतं. माझं फेवरेट म्हणजे मला आमरस खाल्ल्यानंतर मी पहिले तर आमरसच खाणार, पण मग आमरसनंतर मला सार भात खायला खूप आवडतो. म्हणजे जी टेस्ट लागते ना सारची ती खूप आवडते. तर मग मी पटकन ते बनवून घेतलं आणि अशा प्रकारे माझं म्हणजे सगळंच आवरून झालं होतं. म्हणजे आणि माझं शेवटचं काम जे बाकी होतं ते म्हणजे फक्त होतं पुरणपोळीचं. पण मग पुरणपोळीसाठी असं होतं की मला आत्ता असं होतं की आता बनवू कसं, कारण मी कॅमेरा वगैरे तर सगळं सेट करून ठेवलं होतं. पण मग प्रत्येक वेळा मला सारखा कॅमेऱ्याला हात लावता येणार नव्हता. तर म्हटलं तर काय करावं, तर मी तसंच ठेवलं. म्हटलं चला सार झालं की मग आपण पुरणपोळी बनवायला घेऊ. कारण बाकीचं काहीच मी बनवणार नव्हते, कारण भजी वगैरे नकोच म्हणणे सत्यम, त्याला आवडत नाही. त्यामुळे तो म्हणे की मला फक्त आमरस पुरणपोळी सोबत सार भात आणि पापड वगैरे असलं तरी चालेल. मग आम्ही भजी वगैरे नाही बनवली. तर मग मी अशा प्रकारे आता पुरणपोळी बनवायला घेतली. तर पुरण मस्त तयार झालेलं होतं, पण थोडंसं सुक्कट झालं होतं ते, कारण खूप वेळेचं ते बनवून ठेवलं होतं आणि मी म्हणजे पाणी पूर्ण आटवून घेतलं होतं, कारण मग त्याने खूप छान खुसखुशीत पुरणपोळ्या होतात. तर मग मी अशा प्रकारे पुरण तयार केलं, पुरणपोळी बनवून घेतली. तर पहिली पुरणपोळी माझी उत्तमच झाली आणि माझं म्हणजे माहीत नाही का, पण माझ्याकडून फुटत नाही लवकर, कारण मी जास्त म्हणजे मध्ये लाटतच नाही, मी काठच जास्त लाटते आणि त्यामुळे पुरणपोळी खूप छान होते. तर अशा प्रकारे मी जवळपास आमच्या दोघांपुरत्या पण तरी पण मी 7 ते 8 पुरणपोळ्या बनवून घेतल्या, कारण मला असं वाटलं की उरल्या तरी पण म्हणजे नंतर छान लागतात. मला आवडते पुरणपोळी खायला आणि सकाळीच आम्ही बनवलं होतं त्यामुळे मग संध्याकाळी पण हेच खाऊ शकतो असं मला वाटलं. आणि सत्यमला पण तसंच होतं की आपण बनवू तर दोन्ही टाईम खाऊ. तर मग मी पुरणपोळी भरपूर बनवून घेतल्या आणि सगळ्या इतक्या छान झाल्या होत्या, मऊ चटक आणि मस्त टम्म फुगल्या होत्या. तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला पण आहे, जो तुम्ही बघू शकता माझ्या यूट्यूब चॅनलला. असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा. नंतर मग मी ही एक आणखी बनवून घेतली, जी की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर पुरणपोळी मला काय माहिती, पण मग चपातीपेक्षासुद्धा सोपी वाटते कारण खूप छान होते, मस्त गोल होते आणि इतकी सुंदर लागते खायला. आणि पण एवढं आहे की हां, आपण असं म्हणू शकतो की रोज रोज नाही खाऊ शकत, पण मग हो एखाद्या दिवशी आपल्याला खूप आवडलं तर आपण खाऊ शकतो. तर तसंच माझं काहीसं आहे की मी एकाच दिवशी खाऊ शकते, नंतर मग मला दुसऱ्या दिवशी काहीच नको, मला गोडच नको मग 3-4 दिवस असं आहे. तर मग बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी किती छान सगळं बनवून घेतलं पुरणपोळी वगैरे. आणि त्यानंतर मग सत्यम जेवायला बसला, मी पण जेवायला बसले आणि इतकं सुंदर जेवण झालं आमचं. आणि एवढं आमरस आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर तर मग झोप तर नक्की लागणारच. तर सत्यमने मस्त झोप काढली. त्यानंतर मग फ्रेश झाला, मग काम करायला लागला. मी पण मग त्याच्यासोबत थोडी वेळ म्हणजे टाईमपास केल्यानंतर मग आम्ही बाहेर फिरायला गेलो. बाहेर म्हणजे आम्ही फक्त संध्याकाळच्या वेळेस थोडंसं चक्कर मारायला गेलो आणि नंतर मग इथे एका ठिकाणी थांबलो, तिथे ज्यूस वगैरे घेतला आणि फायनली आम्ही घरी आलो. होप सो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. असंच आमच्यावरती प्रेम करत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.